एकाच टप्प्यात आज दोन्ही ठाकरेंनी फिरवलं. शेवटी शिंदेच बळीचे बकरे बनतील असं दिसतं. एक घाव आणि दोन तुकडे करण्याची ठाकरेंनी वेळ ओळखली. 1985 ते 2022 मुंबई महापालिका म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे मुंबई हे समीकरण 37 वर्ष अखंड. 1995 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप सोबत युती झाली, जी 2017 पर्यंत टिकली. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी म्हणा किंवा मग 20 वर्षांनंतर म्हणा, दोन्ही ठाकरे एकत्रित आले. दोन ठाकरे एकत्रित येतील या चर्चा 4 जुलै 2025 पासून सुरू आहेत. दोन ठाकरे त्यानंतर तब्बल 12 वेळा भेटले. प्रश्न असा तयार होतोय की आत्ताच्या नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, भाजपच्या खालोखाल 2 नंबरचा पक्ष म्हणून शिंदेंनी मतं मिळवली किंवा आपले नगराध्यक्ष निवडून आणले. पण या सगळ्यांमध्ये प्रश्न आता असा तयार होतोय की दोन्ही ठाकरे मैदानात आल्यानंतर सुद्धा शिंदे त्यांचं अस्तित्व राखू शकतात का? याही नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध शिंदे हे वॉर सुरू होतं. भाजपच्या विरोधात लढायला दुसरा तिसरा कोणीही नाही तर एकनाथ शिंदे मैदानात तयार होता. आणि आता एकनाथ शिंदे आणि इकडून हा एकनाथ आणि दुसरीकडून भाजप हे सगळं सुरू असताना आता पुढे मैदानामध्ये येत आहेत दोन्ही ठाकरे. उद्धव ठाकरे बोलायला कमी असतील, उद्धव ठाकरे बोलण्याची मर्यादा पाळत असतील, उद्धव ठाकरे थोडं सुसंस्कृत पद्धतीचं राजकारण करत असतील, उद्धव ठाकरे एखाद्याच्या अंगावर धावून जात नसतील, पण याच्याच विपरीत उद्धव ठाकरेंचा भाऊ म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरे जशास तसं उत्तरही देऊ शकतात, राज ठाकरे जशास तशी जागाही दाखवू शकतात आणि राज ठाकरे आरडाओरडा न करता त्या टॉपच्या लेवलचं भाषणही करू शकतात. आता दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यानंतर मतांचं रूपांतर होतंय की नाही यापेक्षा हे समजून घेणं गरजेचं आहे की 2014ला जिकडे नमो नमो होतं, मोदींची लाट होती, 19ला होती, 24ला होती, तिथे आजही मुंबईमध्ये शिवसेना आणि ठाकरे हेच नातं राहिलं. आजही सर्वाधिक आमदार जे ठाकरेंचे निवडून आलेले आहेत ते मुंबईमधीलच जास्तीच आहे. त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढवण्याच्या नादात नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधात उतरले खरे, विजयही मिळवला असेल, बार्गेनिंग पॉवरही वाढवली असेल, पण जेव्हा दोन ठाकरे मैदानात आल्यानंतर शिंदे त्यांची बार्गेनिंग पॉवर टिकवून धरू शकतात का? आधी हे समजून घेऊयात की आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आलेत, पण ते कधी, कोणत्या तारखांवर आणि कसं कसं घडलं. तारीख होती 4 जुलै 2025 ची. सगळ्यात अगोदर हिंदी सक्ती विरोधी रॅलीमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र आले. मुंबईचे रस्ते भगव्याने जाम झाले होते. दुसरी तारीख होती 27 जुलैची. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या घरी वाढदिवसानिमित्त भेट दिली. तिसरी तारीख होती 7 सप्टेंबर 2025 ची. गणपती दर्शनानिमित्त उद्धव ठाकरेंची फॅमिली ही राज ठाकरेंच्या घरी गेली. त्यानंतर 27 ऑगस्ट, 10 सप्टेंबर, 5 ते 6 ऑक्टोबर, 12 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर, 17 नोव्हेंबर, 27 नोव्हेंबर आणि आजची तारीख 24 डिसेंबर, जवळपास 12 वेळेस दोन्ही ठाकरे 20 वर्षांनंतर भेटले. शिवसेना आणि मुंबई, ठाकरे आणि मुंबई यांचं नातं नेहमीच घट्ट राहिलंय. मुंबईकरांनी ठाकरेंना नेहमीच पाठिंबा दिला. 2017 मध्ये शिवसेना आणि मनसेची मिळून मतांची टक्केवारी 36% इतकी होती, तर भाजपाची 27.5% होती. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत मुंबईत भाजपला 29.2%, शिंदे सेनेला 17.7%, ठाकरे सेनेला 23.2% आणि मनसेला 7.1% मतं मिळाली. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्रित आल्यानं त्यांची एकत्रित मतांची टक्केवारी 30%च्या पुढे जाऊ शकते. तसेच मुंबईत मराठी माणसाला टिकून राहायचं असल्यानं ठाकरेंशिवाय पर्याय नाहीये हा महत्त्वाचा मुद्दा ठाकरे बंधूंकडून मांडला जातोय. तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मराठी, गुजराती, परप्रांतीय मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जातोय. मुंबईमध्ये तसंही बाहेरच्या परप्रांतीयांचं आक्रमण मोठ्या प्रमाणावरती आहे. बराचसा भाग हा गुजराती लोकांनी आधीच व्यापलाय, परप्रांतीयांनी व्यापलाय आणि त्यातल्या त्यात भाजप आजही ठामपणे हे सांगू शकत नाहीये की मुंबईचा महापौर हा मराठीच होईल. आशिष शेलारांचा एक व्हिडिओ बघितला, हिंदू होईल म्हणतात पण मराठी होईल असं म्हणत नाही. ठाकरे ठामपणे सांगतात की मुंबईचा महापौर हा मराठीच होईल. शिवसेना आणि मुंबईकरांचं नातं तोडणं तसं कठीण आहे. बाळासाहेब ठाकरेंनी जे मुंबईसाठी योगदान दिलंय, बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई जो मराठा माणूस टिकवून ठेवला, मराठी माणूस टिकवून ठेवला, आज त्या मराठी माणसांना सुद्धा ठाकरेंविषयीची सहानुभूती कायम आहे की नाही यावरच मुंबई महापालिकेत कोण हे ठरणार.
पण या सगळ्यांमध्ये गेम होणार तो एकनाथ शिंदेंचा. 2 ठाकरेंचे मतं आणि शिंदेंचे मतं जवळपास सारखेच. मतांचं विभाजनात भाजपला फायदा की तोटा यापेक्षा शिंदेंचा गेम ओव्हर होऊ शकतो. तुम्ही कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.